वैकुंठधाम सुधार समिती ही आमची जी समितीचं कामकाज 4 वर्षापूर्वीपासून सुरू झालं. वृक्षतोड वाचावी यासाठी पर्यावरण जनजागरण अभियानांतर्गत आम्ही इथल्या कराडमधल्या दहनासाठी अग्निकाष्ट हे पालापाचोळा, शेण, मळीची माती, बग्यास याच्यापासून बनवलेलं सरपण उपलब्ध करून दिलं आणि त्याला खूप चांगला कराडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. आज जवळजवळ 90-95% कराडकरांचं दहन जे होतं ते अग्निकाष्टमध्ये होतं. ह्या गेल्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 1650 दहन अग्निकाष्टमध्ये झालं. 4,90,000 किलो लाकूड वाचलं. जवळजवळ 5,000 ते 6,000 झाडं तोडायची वाचली गेली. हे या आमच्या उपक्रमाचं यश आहे. त्याच्याबरोबरच आम्ही लोकांचं प्रबोधन केलं की जी रक्षा जमा होती त्या रक्षेतले चिमुटभर रक्षा फक्त तुम्ही नदीला अर्पण करा. बाकीची सगळी रक्षा आम्ही ताब्यात घेऊन नगरपालिकेच्या ताब्यात देत होतो आणि त्यांच्याकडून ती खतात त्याचा वापर केला जात होता. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे नदीचं प्रदूषण वाचलं, वृक्षतोड वाचली. ज्या हेतूसाठी ही संस्था आम्ही सुरू केली तो हेतू साध्य झाला असं आमचं सगळ्यांचं मत आहे आणि कराडकरांचा भरपूर प्रतिसाद आहे. नगर परिषद आहे, कराडमधल्या दानशूर व्यक्ती आणि संस्था आमच्या प्रत्येक उपक्रमाला भरभरून मदत करत आहेत. तर माझं कराडकरांना आव्हान आहे की जास्तीत जास्त म्हणजे वृक्षतोड वाचवण्यासाठी जास्तीत जास्त दहन हे अग्निकाष्टमध्ये व्हावं, हे या निमित्ताने मी एक आवाहन करतो. वैकुंठधाम समिती आम्ही साधारण 4 वर्षापूर्वी चालू केली. दोन्ही हेतू होते की ह्या लाकडं वाचली पाहिजेत आणि लोकांचा खर्चही कमी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून केलं. त्याचबरोबर स्मशानात येणाऱ्यांची मानसिकता ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे की ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना आनंदही झाला पाहिजे की बाबा काय नाही. मी त्या मैताच्या ह्याला गेलो होतो पण तिथलं वातावरण फार चांगलं होतं आणि त्यामुळं लोकांच्या जो स्मशानभूमीबद्दलचा जो एक हे असतो हे डोक्यात एक तयार झालेला असतो हे तो काढण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. आज हे या ठिकाणी तुम्ही रंगरंगोटी असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील त्या सगळ्या त्या पद्धतीने केल्यात. काही हरणं आम्ही बसवली, भगवान शंकरांची मूर्ती बसवली, हे सगळं केलं. त्याचबरोबर ह्या ठिकाणी आपल्याला आपले माननीय लोकप्रिय आमदार अतुलजी भोसले यांच्या माध्यमातून आपल्याला 1.5 कोटी रुपये आपल्याला हे मिळालेले आहेत. मदत म्हणजे त्यांनी डिक्लेअर केले. त्यामध्ये ते आलेले आहेत. त्यामधले टेंडर प्रोसिजर पण पूर्ण झाले. त्यामध्ये आपण दशक्रियाविधी शेड, त्याशिवाय कोल्ड स्टोरेज, त्याशिवाय कंपाऊंड संपूर्ण हे पाण्याची व्यवस्था, हे सगळं बगीचा हे सगळं त्यामध्ये आपण घेतो आहे. ते लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि पुढल्या वर्षी तुम्हाला असे दिसेल की ह्या ठिकाणी स्मशानभूमी बघायला लोक यायला लागतील. ही आमची एक हे आहे की जसं जामनगरचं पर्यटन केंद्र आहे तसं कराडचं पर्यटन केंद्र स्मशानभूमी झाली पाहिजे. बगीचा आहे, बगीच्यामध्ये जन्मापासून मृत्यूमध्ये स्टॅच्यू आहेत, अभ्यासिका आहे, कॅन्टीन आहे, कारंजे आहेत, ओपन जिम आहे, पाथवे आहे फिरायसाठी. हे सगळं पण बागेतनं स्मशानभूमी दिसणार नाही अशा पद्धतीनं आपण ते करीत आहोत आणि हे लवकरात लवकर संपूर्ण होईल. आज कराडकरांनी चांगल्या पद्धतीनं लोकांचं आहे. गावातल्या लोकांनी गावात आपण फ्रीमध्ये केलेलं आहे आणि गावाच्या बाहेरच्या लोकांसाठी 2,000 केलेलं आहे. पण त्यामध्ये स्वतः आपण त्यांना सगळंच देतो. तर आज मगाशी आमच्या सहकार्याचं आव्हान केलं तसं माझंही आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी ह्या ठिकाणी ह्या अग्निकाष्टमध्ये दहन केलं पाहिजे आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे. त्याचबरोबर कराडच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा अग्निकाष्टवर झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून मालकापूरला आमची चर्चा चालू आहे. आणखीन 1-2-3 ठिकाणी चालू आहे. चाफळमध्ये पण चालू आहे की त्या ठिकाणी अग्निकाष्ट देऊन लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करायचं आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा हे आम्ही आता करतो.